Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती भव्य जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्यातील सर्वच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही सभा पार पडते आणि या सभेची तयारी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे सुद्धा आलेले आहेत। आपण जर बघितलं तर मंचाची सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। खुर्च्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत, बॅरिगेडिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एक मोठी आणि भव्य दिव्य सभा या ठिकाणी होणार आहे। आपल्या सोबत स्वतः अंबादास दानवे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही? एक मोठी तयारी सुरू आहे। बिलकुल, ही संभाजीनगरची एक मोठी सभा होणार आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची या मैदानावर। आणि या मैदानाचं शिवसेनेचं एक अनोखं नातं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे संभाजीनगरात आले तर पहिली सभा इथं झाली होती, विराट झाली होती। नंतर शिवसेनेच्या सभेचे रेकॉर्ड शिवसेनाच मोडत गेली। बाकीच्या कोणत्याही पक्षामध्ये एवढा दम कधीच नव्हता या संभाजीनगर की या मैदानावर मोठी सभा घ्यावी। कोणीतरी याच्यातलं अर्ध मैदान दाबून अर्ध छोटा मंडप करून मग भाजपने घेतली, मनसेने घेतली, परंतु त्यात दम नव्हता। जो दम शिवसेना सातत्याने या इथं जनता प्रेम दाखवत असते, मग तसाच उद्यासुद्धा या ठिकाणी एक प्रेम संभाजीनगरवासियांचं शिवसेनेवर उद्धवजींच्या सभेच्या निमित्तानं व्यक्त होईल, अशा प्रकारची स्थिती आहे। उद्या नरेंद्र मोदी यांची पण सभा आहे। मी तर म्हणतो नरेंद्र मोदी आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभेची तुलना कराच। कोणाची सभा मोठी होते आणि त्यात उत्साह किती असं धरून आणलेले लोक, भाडोत्री आणि मनापासून आलेले लोक, अशी छाती ताणून जरा म्हणता येईल अशी याची जरा मजा बघायची तर या सभेला या। नरेंद्र मोदीच्या सभेवरती उद्धव ठाकरेंची सभा भारी ठरेल। 100% भारी पडलं। आम्ही भारतीय जनता पार्टीवरच भारी ठरू या ठिकाणी। नरेंद्र मोदीवर तर ठरतीलच, उद्धवजी ठरलेलेच आहे ते, पण पूर्णपणे ही सभा एक विराट सभा होईल इथं। ही सभा छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 मतदारसंघासाठी असणार आहे। विजयाची कशी नांदी ठरेल? हे जालन्याचं नाही, इथं फक्त संभाजीनगरच्या 9 मतदारसंघाच्या प्रचारासाठी ही सभा आहे। मागच्या वेळेसुद्धा अशीच एकच सभा इथं झाली होती आणि त्याच्यात 9च्या 9 जागा आम्ही जिंकल्या होत्या। आणि मला असं वाटतं यावेळेसुद्धा त्याच्यापेक्षा फार वेगळं चित्र राहील अशी स्थिती नाही। सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू महाविकास आघाडी, अशी स्थिती या जिल्ह्यात आहे। तर आपण पुन्हा एकदा बघू शकता की उद्धव ठाकरे यांच्या सभेची ही जय्यत तयारी आपल्यासमोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता हे मैदान गर्दीनं फुलून गेलेलं असेल आणि उद्धव ठाकरे यांची एक विराट भव्य सभा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती पार पडणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।